आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे गोव्याच्या आमच्या किचनमध्ये, शिलूज किचनमध्ये। आज आपण पाहणार आहोत गोव्याला जी अत्यंत प्रिय अशी आवडती मासळी आहे ती म्हणजे सुरमई। त्याला इथे किंगफिश म्हणतात इंग्लिशमध्ये। तर किंगफिशचे आपण आज वडे किंवा पॅटीस पाहणार आहोत। आपण मराठीत वडे म्हणतो आणि इंग्रजीमध्ये पॅटीस म्हणतात। तर ते आपण आज पाहणार आहोत कसे करायचे ते। त्यासाठी आपण कोणते पदार्थ घेतले ते पाहू। ही सुरमई आहे, ही मी उकडून घेतली हळद घालून आणि थोडं मीठ घालून, थोडं म्हणजे अगदी अर्धा चमचा मीठ। आता ह्याच्यातले काटे मी काढून घेणार आहे, काटे बाजूला टाकणार आणि फक्त सुरमईचं मांस जे आहे ते घेणार आहे। हे बटाटे उकडून घेतले 4। आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर असं हे वाटून घेतलेलं वाटप आहे। कांदा चिरून घेतलाय, हा एवढा मी नाही वापरणार, ह्याच्यातलं किती वापरायचा ते आपण पाहू। आणि हे बेसन आहे, बेसनाचं पीठ, हरभऱ्याच्या डाळीचं पीठ। हा रवा आणि तांदळाचं पीठ मी एकत्र करून घेतलेलं आहे, हे आपण त्याला लावणार तळण्यासाठी। अशा प्रकारे ह्या सुरमईचं का इसवण म्हणतात, गोव्याला याला इसवण म्हणतात। हे असं मांस काढून घेतलं आहे आणि त्याला असं थोडंसं कवर असतं साईडला, तर ते मी काढून टाकलं आहे काळं आणि नुसतं मांस घेतलं आहे मी। त्याच्यात थोडीशी हळद असल्यामुळे ते थोडं पिवळसर दिसते। आता ह्याच्यात आपण कांदा घालणार थोडा, पाच चमचे कांदा घातलाय। आपल्याला जसे तिखट पाहिजे त्याप्रमाणे आपण तिखट घालू शकतो। हिरव्या मिरच्या ज्या असतात त्या आपण ह्याच्यामध्ये मी 4 घातलेत। तुम्हाला तिखट हवं असेल तर जास्त तुम्ही तिखट घालू शकता। लसूण मात्र मी जरा जास्त घातली आहे, म्हणजे जवळजवळ 20 पाकळ्या घातलेत वाटायला। तर याला आपण हा मसाला वाटलेला टाकतोय। हा कोरडा वाटून घेतला मी, कारण का पाणी घातलं तर त्याचं सगळं हे निघून जाईल, ते बाइंड नाही होणार पाण्यामुळे। आता बटाटा मी त्याच्यात घालणार आहे, थोडा मॅश करते बटाटा, हातानेच करते। आता हेच फिश मी का निवडलं, तर ह्याच्यामध्ये फक्त मध्ये एक काटा असतो। खूप काटेरी फिशचं आपण करताना आपल्याला खूप काळजी घ्यावी लागते, त्यामुळे काटा एखाद्या घशात जाण्याचा
संभव असतो. म्हणून याला एक मधला काटा मोठा असतो, तो काढून टाकला आणि ती स्किन काढून टाकली का हे फिश एकदम खाण्यासारखं होतं. म्हणजे काटे बघावे लागत नाही. लहान मुलांना हे आपल्याला देता येतं. नाहीतर मग काटे फार सांभाळावे लागतात इतर फिशमध्ये. बारीक जरी काटा असला तरी तो घशाला लागू शकतो. आता मी याच्यात थोडंसं डाळीचं पीठ पण घालणार आहे बाइंडिंगसाठी. किंचित 2.5 चमचे घातले मी. आपण उकडताना याला मीठ लावलेलं होतं, मीठ घातलेलं होतं, त्यामुळे मीठ घालताना जरा काळजी घ्यायची. एकदा हे झालं का हा गोळा तयार झाला तर आपण याची चव घेऊन पाहून मगच मीठ ॲड करावं. ह्याच्यात थोडा गरम मसाला आपण टाकणार आहोत, किंचित. मसाला 2 चमचे घेतलाय मी, तो मी ह्याच्यात ॲड करते. परत एकदा सगळं मिक्स करून घेते. आता मी ह्याची थोडी चव पाहणार आहे. मिठासाठी मीठ किती घालावं म्हणून. थोडं मीठ ॲड करणार आहे, हे एवढं. बाकी मीठ बरोबर आहे. आपण उकडताना त्याच्यात मीठ घातलं होतं. परत मी बटाट्यामध्ये पण उकडताना मीठ घातलं होतं, त्यामुळे आपल्याला आता फारशी मिठाची गरज नाही आहे. छान तिखट झालंय, मस्तपैकी एकदम. आता मी याचे थापून घेणार आहे गोल गोल. दाखवते कसे करायचे ते. तवा तापायला ठेवते. अशा प्रकारे त्याचे पॅटीस करते. आता हे पावाबरोबर किंवा केचप बरोबर छान लागतात. नुसते सुद्धा आपण खाऊ शकतो. अत्यंत सोपी
आता आपण हे मंदविस्त तव्यावर करणार. तवा तापलाय, आपण तेल घालतोय त्याच्यात. सगळीकडे इव्हनली तेल पसरलेलं आहे. तेल थोडं गरम व्हायची वाट पाहते मी. याला वेगळा शेप पण आपल्याला देता येतो. केकचे भांडी मिळतात केक करायची, हार्ट शेप, फुलांचा शेप, अशा ह्याच्यामध्ये घालून सुद्धा छानपैकी हे करू शकतो आपण. वेगवेगळे शेप्स देऊन ते पण छान दिसतात. मी गोल केले. हे केल्यानंतर लगेचच आपण तळायला घ्यायचे, कारण का ते बाइंडिंग जे असतं हे चांगलं तापल्या पाहता येईल. आता मी त्याच्यावरही टाकते. टाकताना जरा सांभाळून टाकायचं. मंद गॅस केलाय. हे तुटू नये म्हणून जरा खबरदारी घ्यायची असते. आपण हे मंद गॅसवर हळूहळू करणार आहोत. हे आधी मी टाकलेले परतलेत. आता हे अशा प्रकारे परतलेत ते. हे नवीन टाकलेत मी बाजूचे, त्यामुळे ते इतक्यात परतणार नाही मी. जे आधी टाकलेत ते मात्र झालेत. आपल्याला हे जरा सांभाळून करायला पाहिजे. थोडं नाजूक हाताने केलं तर जास्त चांगलं, नाही तर तुटायचा संभव असतो. आता हे आपण सगळं उकडूनच घेतलं होतं, त्यामुळे त्याला फार काही शिजवायची गरज नाही. त्यामुळे ते पटकन होणार आहे. आता हे मी मंदविस्त तव्यावर करते, त्यामुळे ते जरा वेळ लागतोय आपल्याला, एक 5 मिनिटं. हे अशा प्रकारे पॅटीस किंवा कटलेट किंवा पॅटीस अशा प्रकारे आपण तयार केले. इकडे वडे म्हणतात, सुरमईचे वडे, पण कटलेट आणि पॅटीस असं महाराष्ट्रात म्हटलं जातं.
आता मी चव घेऊन पाहणार आहे कसे झाले. टोमॅटो केचप घेतले मी, ह्याच्याबरोबर खायला टोमॅटो केचप आणि खोबऱ्याची हिरवी चटणी घेतली. हे गरम गरम खायला मजा आहे. उत्तम, मस्त आले, एकदम छान. तुमच्याकडे एखादी पार्टी वगैरे असेल तर जरूर हे करून पहा आणि प्लीज सबस्क्राईब, लाईक अँड शेअर माय व्हिडिओ. थँक्यू व्हेरी मच.